सोलापूर शहरातील मुस्लिम बहुल परिसरांचा विकासक प्रस्थानांच्या सुविधांचे आधुनिकसाठी निधी मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी हाजी फारुखभाई शाब्दी यांनी गुरुवार 23 जुलै 2026 पासून सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला आता व्यापक सामाजिक पाठिंबा मिळू लागला आहे। आज सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलनस्थळी भेट देत हाजी फारुख शाब्दी यांच्या लढ्याला जाहीर पाठिंबा देण्यात आला। यावेळी माऊली पवार आणि राजनभाऊ जाधव यांनी आपल्या मनोगतात समाजहितासाठी सुरू असलेल्या या आंदोलनाचे समर्थन करत विविध प्रसंगी मुस्लिम समाजाने मराठा समाजाला दिलेल्या सहकार्याची आठवण उपस्थितांसमोर करून दिली। हा लढा केवळ एका समाजाचा नसून नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठीचा आहे। विकासाच्या प्रश्नांवर सर्व समाज एकत्र उभे राहिले पाहिजेत असा ठाम संदेश यावेळी मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला। या प्रसंगी सकल मराठा समाजाचे अनेक पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। मराठा समाजाने दिलेल्या या पाठिंब्यामुळे हाजी फारुख शाब्दी यांच्या आंदोलनाला नवे बळ मिळाले असून प्रशासनाने आता मागण्यांची तातडीने दखल घेऊन निधी मंजूर करावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली। सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीनं मुस्लिम समाजाच्या तरुणांचे आयडॉल शाब्दी वेलफेअर फाउंडेशनचे संस्थापक फारुखभाई शाब्दी यांच्या आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असलेले सकल मराठा समाजाचे आश्रयदाते माननीय राजनभाऊ जाधव, राम गायकवाड सर, संभाजी ब्रिगेडचे आमचे प्रकाशजी ननवरे, सचिनजी तिकटे सर, दिनेशजी डोंगरे, विजयजी पोखरकर, अविनाशजी मुळीक, श्याम पाटील सर, पोपटजी भोसले, बांधवांनो, मराठा समाज ज्या वेळेस रस्त्यावरची लढाई लढवता त्या वेळेस मराठ्यानंतर कोण येतं तर ते पहिला मुस्लिम समाज येता आणि ह्याची पूर्ण जाणीव आमच्या मराठा समाजाला आहे। आणि भविष्यात सुद्धा आज तुम्ही ज्या मागण्या केल्यात, फारुखभाई तुमच्या नावाने निवेदन आणलं नाही, निवेदन महापालिका आयुक्ताच्या नावाने आणलंय। त्यांची नैतिक जबाबदारी आहे, हे प्रशासन नेमलंय कशाला, त्यामुळे त्यांची नैतिक जबाबदारी आहे। त्यांना निवेदन दिलंय, ते निवेदन तुमच्याकडे पोच केलं आम्ही। या शहराच्या विकासामध्ये मुस्लिम समाजाचा तेवढाच वाटा आहे जेवढा इतर समाजाचा आहे। त्यामुळे मुस्लिम समाजाचा तेवढाच हक्क बजेटवर आहे जेवढा इतर समाजाचा आहे। त्यामुळे तुमच्या मागण्यासाठी ज्या वेळेस अजून भविष्यातली कुठली लढाई लढायची असेल त्या वेळेस आम्ही तेवढ्याच ताकदीनं सोबत असू। फारुखभाई तुम्हाला काहीच कमी नाही, तुम्ही प्रचंड श्रीमंत आहात, पण या समाजासाठी रस्त्यावर उतरायची दानत जी तुम्ही दाखवले ना साहेब, त्याला तोड नाही। भरपूर लोक आहेत मुस्लिम समाजामध्ये, भरपूर लोक आहेत राजकारण करून समाज आमच्या इथे आहेत तसे लोक, पण तुम्हाला ती फरक दिसला, तो फरक जाणवला। तुम्ही 1 महिन्यापासून फॉलोअप घेताय, आमदारांना भेटले, महापौरांना भेटले, आयुक्तांना भेटले, स्टँडिंग कमिटी चेअरमनना भेटले, हे मी सगळे पेपर म्हणून वाचतो, आम्ही बघतो तुमची जी प्रामाणिक धडपड आहे। आज मनोज दादा जरांगे पाटलांनी उपोषणाचा जो सिलसिला चालू केलाय, या सत्ताधाऱ्यांचा मौज मस्ती आणि माज उतरवण्याचा, त्याची आज दुसरी विकेट दिल्लीत पडली आहे, तिसरी विकेट तुमच्या मार्फत पडणार आहे। तिथं ताकदीनं सगळा मुस्लिम समाजाबरोबर मराठा समाज तेवढाच ताकदीनं असेल एवढी ग्वाही देतो आणि थांबतो। जय जिजाऊ, जय शिवराय। आपलं आयुष्य वेचलेलं आहे त्या सर्वच महामानवांना सर्वप्रथम वंदन करतो। आज सोलापूर शहरातील मुस्लिम बहुल भागातील ज्या समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण केलं पाहिजे, यासाठी आमच्या सर्वांचे मार्गदर्शक असलेले आणि ज्यांना आपलं सोलापूर शहरच नाहीये तर अख्खं महाराष्ट्र ओळखतंय असे दानशूर व्यक्तिमत्व हाजी शाब्दी शेख हे या ठिकाणी न्याय हक्कासाठी उपोषणाला बसलेले आहेत। त्यांना सपोर्ट करण्यासाठी सोलापूर शहरातील सकल मराठा समाज, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व अन्य वेगवेगळ्या मराठा समाजातील संघटनांनी या ठिकाणी पाठिंबा दर्शवण्यासाठी आलेलो आहोत। आताच आमचे मार्गदर्शक मित्र माऊली पवार साहेबांनी सांगितलं की त्यांच्या इतकं दातृत्व, त्यांच्या इतकी श्रीमंती कुणाजवळ नाहीये, पण फक्त पैशाची श्रीमंती नाही तर मनाची श्रीमंती देखील त्यांच्याजवळ फार मोठ्या स्वरूपात आहे। त्याचबरोबर दुसरं उदाहरण सांगितलं की मराठा आरक्षणाचा जेव्हा विषय निघतो तेव्हा मुस्लिम बांधव सर्वात पुढे येऊन आमच्या मोर्चामध्ये सहभागी होतात आणि त्याचबरोबर त्यावेळेस लागणाऱ्या ज्या काही आवश्यक गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करण्याचं काम मुस्लिम बांधवांनी केलेलं आहे।
त्याचं ऋण देखील आम्ही कधीच विसरू शकणार नाहीये. आणि आपल्या सर्व सोलापूरकर वासियांसाठी त्यांनी जे काही मागण्या आहेत त्या मागण्या सर्वसामान्य मागण्या आहेत. कारण सोलापूर शहरामध्ये मुस्लिम समुदायाच्या लोकसंख्येमध्ये विचार केला तर सोलापूर शहरातील जे टॉप 5 समाज आहेत त्यामध्ये मुस्लिम समाज आहे. आणि महापालिकेचा जो टॅक्स आहे तो टॅक्स भरणाऱ्या टॉप 5 मध्ये देखील मुस्लिम समाज आहे. मग तुम्हाला मुस्लिम समाजाचा पैसा चालतो महापालिकेसाठी. तुमच्या गाड्या असतील, तुमचे घोडे असतील, तुमचं जे काही लवाजम आहे तो या टॅक्स मधून होतो. पण त्या टॅक्स मधून आलेला पैसा तुम्ही त्या भागातील जो काही एक प्रकारचं डेव्हलपमेंट आहे त्या डेव्हलपमेंटसाठी जर खर्च करत नसाल तर हा दुप्पटीपणा आहे. आणि हा दुप्पटीपणा आणून काढण्यासाठीच शाब्दी शेठने या ठिकाणी उपोषणाचं हत्यार उपासलेलं आहे. आम्ही त्यांना पूर्ण पाठिंबा देतोय आणि लवकरात लवकर महापालिका प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या ज्या काही रास्त असलेल्या न्याय आणि मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात. आणि एवढ्या मोठ्या माणसाला आणि एवढ्या मोठ्या समाजाला वेठीच धरू नये, अन्यथा सोलापूर शहरामध्ये सामाजिक समतोल बिघडेल, सामाजिक अशांतता निर्माण होईल. त्यामुळं सोलापूर शहराच्या एकतेसाठी आणि अखंडतेसाठी हा जो मोर्चा लवकरात लवकर त्यांनी मिटवावा अशी त्यांना विनंती करतो. अजून एक सांगतो की सोलापूर शहर हे जेव्हा इंग्रजांच्या ताब्यात होतं, इंग्रजांच्या ताब्यात असल्यानंतर सोलापूर शहराला 3 दिवस स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये देखील मुस्लिम समाजाचा मोठा वाटा आहे. असा मोठा वारसा असलेला मुस्लिम समाज आज आपल्या न्याय हक्कासाठी लढतोय. ही खरंच खेदाची बाब आहे. आणि लवकरात लवकर शाब्दी शेठच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात अशा प्रशासनाला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांना वंदन करून आज मुंबईचा उल्लेख करा. परभणीला मदत केली. आज कालपासून आपण बघतोय जनक समाजाची कळवळ आहे ते आपल्या समाजासाठी काय तर केलं पाहिजे. आता सोलापुरात इतकी व्यक्तिमत्व आहेत पण कुणाच्या सुद्धा मनी आलं नाही की आपल्या समाजासाठी काय तर करावं. ही भावना शाब्दी साहेबांच्या मनात आली आणि ते अन्नत्याग उपोषणाला बसले. कारण बघितलं आता आम्ही आलो इथं, आम्ही कुठल्या पक्षाचे दलाल नाही, आम्हाला कुणाची भीती नाही. दलाली करणारा सकाळ मल्ला समाजाचा मनुष्यच होऊ शकत नाही. ज्याला दलाली करायची आहे ते येत नाही तिथं. आम्ही काय आलो 10 वर्षापूर्वी ज्यावेळेस मराठा समाजाचा मोर्चा निघाला त्या मोर्चामध्ये सर्वांनी बहिष्कार टाकला. ज्या आमदारांना खासदारांना बोलवलं ते सुद्धा आले होते. पण हा मुस्लिम समाज आमच्या पाठीशी त्यावेळेसपासून आम्ही मोर्चाला चाललो होतो. 2 ठिकाणी मुस्लिम समाजाने पाणी आणि शरबतची व्यवस्था केली. त्यात बहुसंख्य मतीनबाई शेख आमचे नेहमी आमच्या पायात पुढे आहे. मतीनबाई त्यांच्यामुळं शाब्दी साहेब सुद्धा आम्ही मुंबईला चाललो होतो. मुंबईला जरा मी उपोषण आम्ही चालत चाललो होतो. आम्हाला आम्ही जरा लवकर गेलो पण शाब्दी साहेब पुण्या नाक्याला आमच्या इथं आम्ही जरा जात असताना फुलं उधळायचं काम आमच्या त्यांनी केलं. म्हणजे मराठा समाज एखाद्या मागणीसाठी जात असताना आमच्यावर फुलाचा वर्षाव करणारे अशी माणसं आहेत. आणि ज्यावेळेस आम्ही मुंबईत जरांगे पाटील उपोषणाला बसले त्यावेळेस मतीनबाई आम्ही सर्वजण मुंबईत होतो. त्यावेळेस तिथं फोन आला मतीनबाईला, मतीनबाई जो लोक आपले है उनके खाने का इंतजाम हम करेंगे. मतीनबाई रिपोर्ट केली, माझ्या हातात फोन दिला. राजन भाऊ शाब्दी साहेब बोलतात, त्यांनी सांगितलं जितना खाना लगता हम भेज देंगे. आणि मराठा समाजाला मदत जर करणारा कोण असेल तर फक्त मुस्लिम समाज. आम्ही चालत जात असताना सुद्धा मतीनबाई आमच्या सोबत होते. सोलापूर ते मुंबई चालत गेलो. येवतला सुद्धा आमचा एक मित्र आहे समीर सय्यद म्हणून. आमच्या सगळं हा 1000 ते 1500 लोक होते. आमच्या समाजाचे लोक तिथं असून सुद्धा त्या माणसाने 1000-1500 लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली.
दुसऱ्या दिवशी नाश्त्याची व्यवस्था केली आणि तो मनुष्य येवतपासून उरळी कांचनपर्यंत 100 समाज बांधव घेऊन आमच्यावर चालत आला. तर मराठा समाजाचं मुस्लिमाचं जे हे नातं आहे ते कायम असंच टिकून राहणार आहे. तुम्ही कुठलंही आंदोलन करा तुमच्या समाजासाठी, सकल मराठा समाज तुमच्या पाठीशी राहील एवढी ग्वाही देतो. आणि आज आषाढी एकादशी आहे, आम्ही पांडुरंगाला साकडं घालू, त्यांच्या ज्या काही मागण्या असतील त्या पूर्ण हो. विठ्ठल त्यांना त्या मागण्यातून सर्व काही देव ही विनंती करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.